नमो नमः. आयुर्वेदाचे आद्यदैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने सुरुवात करूया. धन्वंतरी स्तवन म्हणत आहेत वैद्य माधुरी विटेकर. शंखं चक्रं जलौकान् दधतामृतघटं चारुदौर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्रांशुकपरे विलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदो ज्वलाङ्गम् कटितटविलसश्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिन्तम् निखिलगगन प्रौढदावाग्निलीलम् धन्यवाद वैद्य माधुरी. आपण सुरू करूयात. इथं आपण 10वा अध्याय शारंध्र संहितेतील 10वा अध्याय बघत होतो, संधान कल्पना. त्यातले काही पहिले 4 श्लोक आपले झालेले आहेत. पुढचा श्लोक बघूया. अथ 5वा श्लोक. अथ सूरा प्रसन्नादीनां मध्यभेदानां लक्षणम आह. सूरा प्रसन्न यांसारखे जे काही मध्य, वेगवेगळ्या प्रकारचे मध्य आहेत, तर त्यांचे भेद किंवा त्यांची लक्षणं जी काय आहेत ती आता इथे उद्धृत केलेली आपल्याला दिसतात. परिपक्व अन्नसंधान समुत्पन्नाम सूराम जगुः. म्हणजे जे काही अन्न किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जे काही धान्य असतं, ते धान्य परिपक्व करून, म्हणजे ते चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्यानंतर परिपक्व अन्न संधान, मग ते संधान करायला ठेवलं जातं. परिपक्व अन्न संधान समुत्पन्ना, त्याच्यापासून उत्पन्न जी काही असते किंवा जे काही मद्य होतं त्याच्यापासून तयार, याला सूरा असं म्हटलं जातं. जगुः हा परोक्ष भूतकाळ आहे. गम या शब्दाचा परोक्ष भूतकाळ इथे सांगितलेला आहे. त्याचा अर्थ की पूर्वीचे लोक असं म्हणत असत, असा त्याचा अर्थ होतो. की जे आपल्या अपरोक्ष घडतं त्याला परोक्ष भूतकाळ असं मानलं जातं, म्हणजे म्हणतात. किंवा ज्या गोष्टी अपरोक्ष केल्या जातात तिथे परोक्ष भूतकाळाचा वापर केला जातो. त्याप्रमाणे इथे जगुः याचा अर्थ पूर्वीचे ऋषीमुनी असं करत असत, असा जर त्यांना अर्थ तिथे द्यायचा असेल तर परोक्ष भूतकाळाची रूप त्या ठिकाणी वापरली जातात. तर त्याप्रमाणे इथे त्यांनी परिपक्व अन्नसंधान समुत्पन्नाम सूराम जगुः, जे काही परिपक्व अन्न आहे त्याच्यापासून तयार झालेलं जे काही मद्य आहे त्याला सूरा असं म्हटलं. त्याच्या पुढे जाऊन आता हे म्हणजे हे एकाच मद्यातले वेगवेगळे लेवल्स त्यांनी दिलेले. ही जी सूरा जी आहे ती म्हणजे संपूर्ण मद्य, जे काही पूर्ण मद्य आहे. मग त्याच्यामध्ये सुरामंड पण आला, कादंबरी पण आली, प्रसन्न आलं, जगल आलं, हे सगळं मिळून जे काही आहे त्याला सूरा असं म्हटलेलं आहे.
आता त्या सुरेतला जो वरचा भाग आहे त्याला म्हणतात सुरामंड. म्हणजे वरचं जे काही जास्त नितळ भाग किंवा जास्त पातळ भाग असा जो आहे त्याला सुरामंड असं म्हटलं जातं. दधीमंड तुम्हाला माहित असेल की दही जेव्हा आपण करायला विरझण घालतो, दुधामध्ये विरझण घालतो आणि ते करायला ठेवतो. त्यावेळेला त्याच्या वरती एक लेयर येतो. म्हणजे पाण्यासारखा असा लेयर असतो. त्या पाण्याच्या लेयरला दधिमंड असं म्हटलं जातं. तशाप्रमाणेच जो सुरेच्या वरचा भाग आहे त्याला म्हणतात सुरामंड. हं. तर त्यामुळे त्यांनी असं दिलंय सुरामंडः प्रसन्नः स्यात्. त्या सुरामंडाला प्रसन्न असं नाव दिलेलं आहे. प्रसन्न करणारी किंवा असं म्हणू शकतो की जी नितळ असते म्हणून तिथे त्यांनी त्याला प्रसन्न असं नाव दिलं. हं. जी नितळ असते, जो वरचा वरचा पातळ लेयर आहे त्याला प्रसन्न असं म्हणतात. ततः कादंबरी घनः. त्याच्यापेक्षा खालचा भाग जो आहे तो थोडा घन असतो. म्हणजेच सुरामंडापेक्षा थोडासा घन भाग त्याला कादंबरी असं म्हटलं जातं. हं. त्याच्या पुढे तद अधो जगलः नेयः. त्याच्याहून खालचा भाग जो अजून जरा घट्ट असतो त्याला जगल असं म्हटलं जातं. हं. मेदको जगलात घनः. मेदक जे आहे ते जगलापेक्षाही घन भाग असतो. हं. तर असे एक थर म्हणजे सूर्य मधलेच एक थर ते सांगत गेलेले आहेत. आणि जेव्हा आपण कुठलंही आसवारिष्ट करायला ठेवतो, तेव्हा आपल्याला असे थर थोडे-थोडे दिसू शकतात. जर आपण ते पूर्ण हलवून घेतलं नाही किंवा वरचा नितळ भागच पहिल्यांदा काढून घेतला, तर ते आसव जे असतं ते एकदम नितळ असतं. मग नंतर खाली, खाली, खाली जेव्हा आपण जातो, तेव्हा त्या आसवातली जी काही आपण संधान करण्यासाठी जी काही द्रव्य टाकलेली असतात, त्याच्यामध्ये धात्री फूल असेल किंवा धात्री चूर्ण हे धायटी फूल असेल किंवा धायटी चूर्ण असेल किंवा इतर काही प्रक्षेप द्रव्य असतील, तर ती प्रक्षेप द्रव्य सगळी खाली बसलेली असतात. तर त्यांना ते सगळे जो काही घन भाग आहे, त्याला जगल असं म्हटलं जातं. तद अधो जगलो नेयः मेदको जगलात घनः. मेदक हा भाग जगलापेक्षा घन भाग सांगितला जातो. वक्कसो ऋतसारा स्यात् सुरा बीजं च किण्वकम्. आता हे जे वक्कस किंवा सुरा बीज याचं जे वर्णन केलेलं आहे, ते आपल्याला थोडंसं टीकेमध्ये पाहायला मिळतं. ते फार नीटसं कळत नाही. पण किण्व या शब्दावरून आपल्याला असं लक्षात येतं, की जे काही संधान करण्यासाठी वापरलेलं जे काही सुरा बीज आहे, त्या सुरा बीजाला किण्व असं म्हटलं जातं. म्हणजे काय? तर हे जे सुरा बीज आहे, ते पुढच्या वेळेला पुन्हा सुरा करताना तेच वापरता येऊ शकेल, अशा प्रकारचं म्हणजे जसं आपण दह्याचं विरजण लावतो, तर दह्यामधला जो काही मध्यभाग आहे, तो गाभा आपण त्याच्यावरून घेत असतो. कडेचा भाग किंवा वरची साय दह्याची ही सहसा आपण पुढचं विरजण लावण्यासाठी वापरत नाही. जो काही मधला गाभा आहे, तो घ्यावा म्हणजे त्यांनी दही हे जास्त चांगलं लागतं. आणि ते दही सुद्धा थोडं आंबट किंवा आम्ल रसात्मक असायला पाहिजे, तरच पुढचं दही हे चांगलं लागतं. त्याप्रमाणे अ, ह्या सुरामध्येही काहीसा असा भाग असणार, की अ, ज्याला आपण सुरा बीज असं म्हणू शकतो, ज्याचा उपयोग पुढची सुरा तयार करण्यासाठी वापरता येऊ शकतो. तर बाकी अ, ग्रंथकारांनी म्हणजे शारंगधरामध्ये किंवा शारंगधरकारांनी त्याचं वर्णन कुठेही दिलेलं दिसत नाही. "सुरा बीजमच किण्वकम्" एवढंच त्याचं म्हणजे त्याचं जे काही वर्णन आहे ते केलेलं दिसतं. टीकाकारांनीही वर्णन केलेलं आहे, पण तेही खूप स्पष्ट स्वरूपात आपल्याला दिसत नाही. काय म्हणतात टीकाकार? तर इदानीं सुरा विशेषण लक्षणम आह. ही आता सुरा विशेषणाची लक्षणं किंवा सुरेची विशेष लक्षणं अशी आम्ही इथे सांगत आहोत.
परिपक्व अन्न इति, परिपक्व अन्न याच्यापासून ती सुरू होते. यत् शाल्यादिकं संपाच्य पुनः संधितं भवति तेन यत् समुत्पन्नं तां सूरां जगुः. म्हणजे शाली इत्यादी धान्य जेव्हा योग्य प्रकारे पाचन करून पुन्हा ते जेव्हा संधान केलं जातं त्यावेळेला त्याच्यापासून उत्पन्न जे काही मद्य आहे त्याला सुरा असं म्हटलं जातं. एषा पैष्टी सूरा लोके वगनी शब्दवाच्या विख्याता. म्हणजे या सुरेलाच ही पैष्टी, पैष्टी म्हणजे काय, पिठापासून तयार झालेली. म्हणजे जे काही धान्य आहे त्या धान्याचं शेवटी ते पीठच होणार आहे. जे काही खाली जे जगलं किंवा या स्वरूपात जे आपल्याला मिळणार आहे ते पीठच मिळणार आहे किंवा त्याचं एकदम खालचा जो भाग आहे तो चूर्ण स्वरूपात असाच आपल्याला मिळणार आहे. त्याला पैष्टी असं नाव दिलेलं आहे. एषा पैष्टी सुरा लोके वगनी शब्द वाच्या, त्याला वगनी असं नाव दिलेलं आहे. किंवा सामान्य लोकांमध्ये त्याला वगनी असं म्हटलं जातं. आता हे साधारणतः आढमल्ल जिथे होते म्हणजे सॉरी हा बरोबर, आढमल्ल जिथे होते म्हणजे पंचनद प्रदेश असं हा प्रदेश त्यांनी सांगितलेला आहे. त्या ठिकाणी तिथे त्याला किंवा त्या काळामध्ये त्याला वगनी या नावानी ते सामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध होती. ती सुरा ही वगनी या नावानी त्या काळात प्रसिद्ध होती असं आपण मानू शकतो. आता हा शब्द काही कुठे वापरलेला आपल्याला दिसत नाही. अथ अन्ये बहवो भेदाः, त्याचे इतरही भेद असे सांगितलेले आहेत. सूरामंड इत्यादी. यहा सूर्यामंडः उपरी अच्छो भागः सा प्रसन्ना कथिता. म्हणजे सुरेच्या वरचा जो नितळ भाग त्याला आपण प्रसन्ना असं म्हटलं जातं. यो घनः, जो घन भाग आहे, स एव कादंबरी शब्देन वाच्यः. जो घन भाग आहे त्याला कादंबरी असं म्हटलं जातं. घनस्तु सुरा भाग एव, हा घन जो आहे तो सुरेचाच भाग आहे हे इथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे सुरेचे भेद सांगितले याचा अर्थ दुसऱ्या प्रकारची सुरा असं नाहीये, तर हे सगळे सुरेचेच भाग आहे. पहिला वरचा भाग, मग त्याच्या खालचा भाग, मग त्याच्या खालचा भाग, मग त्याच्या खालचा भाग, अशा प्रकारे ते सुरेचे वेगवेगळे भाग म्हणून सांगितले जातात. घनस्तु सुरा भाग एव यहा सुरायाः अधस्थितो भवति स जगल नेयः. जो सुरेच्या अतिशय खालचा अधस्थित भाग आहे त्याला जगल असं सांगितलं जातं. यो जगलात किंचित घनः स मेदक सुरा संज्ञः. म्हणजे बहुधा पूर्वीच्या काळी हे सुरेचे वेगवेगळे भाग जे आहेत ते वेगवेगळ्या चिकित्सेसाठी वापरले जात असावेत म्हणून त्यांनी त्याचं इतकं स्पष्ट वर्णन केलेलं आपल्याला दिसतं की वरचा भाग सुरामंड, मग जगल, मग अजून पुढचे म्हणजे कादंबरी वगैरे असे वेगवेगळे भाग याच्यामध्ये सांगितले जातात. त्यामुळे यो जगलात घनः स मेदक सुरा संज्ञा, म्हणजे त्यालाही मेदक सुरा असं नाव त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे जगलाच्याही खालचा भाग त्याला मेदक असं म्हटलेलं आहे. कादंबर्या भिन्न किंचित घनत्वात, म्हणजे कादंबरीपेक्षा हा भिन्न आहे हेही त्यांनी इथे स्पष्ट केलं की मेदक हा कादंबरीपेक्षा घन असा भाग आहे. पुढे दिलंय यो ऋतसारः सवक्कस संज्ञः. म्हणजे जो अधिकाधिक सार भाग आहे त्याला, खरं ऋत या शब्दाचा अर्थ हरती सारहा, ज्याच्यामधून सार निघून गेलेलं आहे त्याला वक्कस संज्ञ. कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की म्हणजे जी काही प्रक्षेप द्रव्य असतात ती प्रक्षेप द्रव्य जेव्हा आपण गाळून घेतो तर ती गाळल्यानंतर ती सारहीन होतात, तर त्याला त्यांनी वक्कस अशी संज्ञा बहुधा दिलेली असावी. कारण आपण त्या जे काही सुरा आहे त्याचा एक 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 भाग आपण पाहत आहोत आणि तो भाग पाहत असताना
जो काही सगळ्यात खाली घन भाग राहिलेला आहे तो आपण गाळून घेणार आहोत. त्यामुळे बहुतांशी त्यांना असं म्हणायचं आहे इथे की यो ऋतसारहा म्हणजे जो ज्याच्यातून सार भाग ऑलरेडी निघून गेलाय, ज्याच्यातून सार भाग सुरेमध्ये उतरलेला आहे, त्या सार भागाला वक्कस अशी संज्ञा त्यांनी दिलेली आहे. आणि मग पुढचा जो काही आहे त्याला म्हणतात किण्वक, ज्याला सुराबीज असं म्हटलं जातं. त्याचं मी मगाशी वर्णन असं केलं. नवीन आलेल्यांसाठी मी पुन्हा सांगते की किण्वक या शब्दाचा अर्थ किण्व. किण्व म्हणजे खरं तर यीस्ट. यीस्टला किण्व असं म्हटलं जातं. तर यीस्ट म्हणजे काय, तर फर्मेंट करणारं एक काय द्रव्य असं म्हणजे सध्याच्या काळात वापरलं जातं आणि ते बीज स्वरूपीच असतं. आणि हे भारतात सहसा करत नाही कोणी, पण बाहेरच्या देशांमध्ये काय केलं जातं, की ज्यावेळेला त्यांना ते ब्रेड तयार करायचे असतात, तर ते ब्रेड तयार करत असताना अ, हे जे काही यीस्ट आहे, ते एका वेगळ्या प्रकारे ते म्हणजे ते प्रिझर्व्ह केलं जातं. मला त्याचं आता नीट पटकन नाव आठवत नाहीये. त्या प्रिझर्वेशन काहीतरी ती एक वेगळ्या प्रकारची प्रोसेस आहे. कुणाला जर तुमच्यापैकी माहीत असेल तर सांगावं. पण अ, हे जे यीस्ट आहे ते आणलं जातं. ते आणल्यानंतर ते काहीतरी प्रोसेस करून ते प्रिझर्व्ह केलं जातं आणि ते प्रिझर्व्ह करून फ्रीझरमध्ये अनेक काळपर्यंत टिकू शकतं. आणि मग त्यातला काही भाग वापरून ते पुन्हा त्याचा डो बनवला जातो. म्हणजे पुन्हा ते आट्यामध्ये घालून मग ते एकतर व्हीटचा ब्रेड किंवा मैद्यापासूनचा तयार केलेला ब्रेड. अशा प्रकारे ते ब्रेड तयार केले जातात. हे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केले जात नाहीत. पण बाहेरच्या देशामध्ये खास करून ते एकमेकांना असं ते यीस्ट देतात, की चला माझ्याकडे यीस्ट तयार झालंय. आता हे तू घे आणि तू त्याच्यापासून पुढचा ब्रेड तयार कर. आणि मग अशा प्रकारे ते यीस्ट प्रिझर्व्ह केलं जातं आणि ते वापरलं जातं. तर अ, अ, बहुधा इथे जे काही वर्णन केलेलं आहे, की "सुरा बीजम तु किण्वकम." तर हे किण्वक जे आहे, ते म्हणजेच ते जे काही अ, पुढची सुरा तयार करण्यासाठी वापरलं जाणारं बीज. म्हणून त्याला सुरा बीज असं नाव दिलेलं असावं. पण जेव्हा सुरेचं वर्णन करत आहेत ते वरती, म्हणजे परिपक्व अन्नसंधान समुत्पन्ना सुरा जगुः. इथे कुठेही सुरा बीजाचा वापर केलेला दिसत नाहीये. हं. त्यामुळे अ, म्हणजे आपल्याला असं डायरेक्ट म्हणता येणार नाही, की हे बीज पुन्हा वापरता येईल किंवा तसा उल्लेखही नाही. पण माझ्या डोक्यात जे आलं ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतेय, की किण्वक या शब्दाचा अर्थ आपण अशा प्रकारे लावू शकतो. हं. शालीपिष्ट प्रभवम किण्वकम इति कथितम. शालीपिष्ट म्हणजे शाली धान्याचं जे काही पीठ आहे, ते पक्व करून तयार झालेलं जे काही आहे, त्याला किण्वक असं म्हटलं जातं. आणि म्हणजे मी आत्ता जे काही ब्रेड तयार करण्याची प्रोसेस सांगितली, ती अशाच प्रकारे केली जाते. म्हणून मला ते त्याच्याशी रिलेट करावं असं वाटत आहे. हं. एते सुराभेदाः दर्शिताः. हे सुराभेद सांगितले जातात. तेच लोके ज्ञातव्याः म्हणजे त्या काळामध्ये ते लोकांमध्ये ज्ञात होते. सुरा बीज कसं तयार करायचं आणि त्याच्यापासून सुरा कशी तयार करायची हे त्या काळामध्ये लोकांमध्ये ज्ञात होते असं लक्षात येतंय. हं. गूढार्थ दीपिके टीकेमध्ये असं म्हटलंय, "अथ सुरा परिपक्वस्य पाचितान्नस्य यत् संधानम तस्मात् समुत्पन्नाम सुराम जगुः." परिपक्व आणि पाचित जे काही अन्न आहे, त्याच्यापासून संधान केलेली जे काही मद्य आहे त्याला सुरा असं म्हटलेलं आहे. अथ प्रसन्नाम कादंबरीम च आह. आणि मग त्याच्यापासून प्रसन्ना, कादंबरी यांचं वर्णन केलेलं आहे. उक्तायाः सुरायाः मंडः फेनः प्रसन्नास्या. आता इथे त्यांनी त्या मंडाचं जे काही फेन म्हणजे फेस, म्हणजे अजूनही वरचा भाग असं त्यांनी घेतलेलं आहे. कारण वरती फेस येतो थोडा आणि ते फर्मेंट झाल्याची प्रक्रिया आपल्याला त्या वरच्या भागामध्ये दिसत असते.
तो फेस म्हणजे सुरामंड असं यांनी किंवा गुडार्थ दीपिकेमध्ये दिसतं. फेनः प्रसन्नाः स्यात् ततः घना दृढा कादंबरी स्यात् आणि त्याच्या पुढची खालचा भाग म्हणजे कादंबरी. अथ जगलं मेदकं च आह आणि पुढे जगल आणि मेदकाचं वर्णन करतात. तत् अधः सूरायाः अधः यो द्रव भागः सूर्याच्या जो काही खालचा भाग आहे, जो द्रव भाग आहे त्याला जगल असं म्हटलं जातं. तस्मात् यत् चव्याः मेदकाः त्याच्याही खालचा भाग जो आहे त्याला मेदक असं म्हटलं जातं. अथ सूराबीजं किण्वकमाह यत् मेदकाः ऋतुसारः सूराबीजं भवति. आता इथे त्यांनी जो मेदक जो काही भाग आहे त्याच्यातून सार निघून गेल्यावर जे काही उरेल त्याला सुराबीज असं म्हटलेलं आहे. सुराबीजं भवति पुनः किण्वकं भवति त्याच्यापासूनच पुढे किण्वक तयार होतं. बीज उत्पत्ती स्थानम विवकलहस्ती इति भाषायाम आणि त्याला विवकलह असं म्हटलं जातं म्हणजे अजून एक त्याला वेगळं नाव दिलेलं आहे. हा विवकलह हा शब्द शोधायचा मी प्रयत्न केला पण त्याचा काही अर्थ कुठेही मला भाषांतरामध्ये किंवा शब्द धातूमध्ये शब्द धातू रूपावली म्हणा किंवा जे काही शब्द कल्पद्रुम वगैरे याच्यामध्ये काही मिळाला नाही. त्यामुळे हे विवकलह म्हणजे काय तर ते बहुतेक किण्वकाचाच पर्याय असं दिलेलं दिसतं. इव्हन किण्वकाच्या पर्यायामध्येही मला काही विवकलह असं दिसलं नाही. त्यामुळे त्याचा काही अर्थ लागत नाही. पण याच्यातून एवढंच आपल्याला लक्षात येतं की सुरा म्हणजे पूर्ण जे काही आसव तयार झालेला आहे किंवा जे काही मद्य तयार झालेलं आहे पिष्ट धान्य पिष्ट अन्नापासून त्याला सुरा असं म्हणायचं आणि त्याचे वेगवेगळे थर इथे त्यांनी वर्णन केलेले आपल्याला दिसतात. आणि त्याचे विशेष म्हणजे त्या थरांचा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापर करता येण्यासारखा आहे. बहुधा ते वरचा जो काही मंड आहे तो नितळ भाग असल्यामुळे त्या म्हणजे तितका तीक्ष्ण नसणार आहे तो. त्यामुळे त्याचा उपयोग मृदू लोकांसाठी किंवा ज्यांना खूप काय म्हणतात कफ म्हणजे कफ प्रकृती नसेल किंवा पित्त प्रकृती वगैरे असेल या लोकांसाठी त्यांचा वापर होऊ शकतो आणि सुरेचा वापर किंवा खालचे खालचे जे काही घन भाग आहेत ते तीक्ष्ण असणार आहेत. त्यामुळे त्यांचा जे काही दीर्घ व्याधी किंवा काही कफ सदृश लक्षणं किंवा कफ प्रकृती किंवा अशा लोकांसाठी या सुरेचा वापर म्हणजे सुरेच्या वेगवेगळ्या थरांचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. असं इथे आपल्याला वर्णन दिसून येतं. पण सुरेचा उपयोग काय किंवा त्याचा आपल्याला फायदा काय याचा कदाचित आपल्याला वर्णन चरकाचार्यांनी दिलं आहे का आपल्याला बघायला पाहिजे. मी इथे पुढे चरकाचार्यांचं 25व्या अध्यायामध्ये वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी वेगवेगळे सुरा, सव्वीर, तुषोदक, मैरेय, मेदक, धान्याम्लाः, षड धान्यासवाः भवन्ति. अशा प्रकारचे 6 हे धान्यासव म्हणून सांगितलेले आहेत. पण इथेही त्यांनी काही पूर्ण वर्णन केलेलं दिसत नाही. इथे पुढे जे आहे मृद्विका, खर्जूर वगैरे हे सगळे फलासव म्हणून सांगितले आहेत. पुढे मूलासव म्हणून सांगितलेले आहे. त्यामुळे इथे वेगवेगळ्या आसवांचं वर्णन केलेलं आहे. पण सुरेचा उपयोग कसा होतो त्याचं वर्णन काही इथे केलेलं दिसत नाही. बहुधा त्याचा उपयोग आपल्याला मद्यपान अध्याय याच्यामध्ये आपल्याला समजून येईल किंवा इतर जे काही इतर जे काही व्याधी आहेत त्यांच्यामध्ये काही स्पेशल सुरा वापरली एखाद्या ठिकाणी किंवा मैरेय वापरलंय किंवा आसव वापरलंय तर ते
वेगवेगळी आसव आणि अरिष्टता आपल्याला माहितीच आहे. पण सुरा किंवा मैरेय किंवा सौवीरक यांचा वापर खूप कमी झालेला आपल्याला दिसतो. पण तेही आपल्याला त्याचंही एक कंपायलेशन कोणी जर करून ठेवलं, तर त्याचा खूप फायदा हा पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्यालाही आपल्या पेशंटमध्ये वापरायला नक्कीच होऊ शकतो. हं. किंवा ते कसं तयार करायचं हेही आपल्याला एकदा तयार करून पाहायला पाहिजे. त्याचा रस, त्याचा गंध, त्याचं जे काही अं, अ, परिणाम आहेत शरीरावरचे ते तपासून पाहायला पाहिजे. तर तर त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. ॲक्चुअली मी म्हणजे मागच्याही काही लेक्चर्समध्ये हेच सांगते, की जे काही अशी ही द्रव्य आहेत, ही द्रव्यगुण करणाऱ्या लोकांनी किंवा अं, रसशास्त्र, भैषज्यशास्त्र हे घेणाऱ्या लोकांनी याचा अ, वापर करून बघायला पाहिजे किंवा त्याच्यावरचे रिसर्च आपल्याला करता आले पाहिजेत. तर हा एक रिसर्चचा विषय असू शकतो, की सुरा, सौवीरक, तुषोदक, मैरेय अशासारखे पदार्थ वापरून आणि त्यांचा क्लिनिकली वापर कसा आपल्याला करता येईल, हे आपल्याला मांडता यायला पाहिजे. तर हा एक रिसर्चचा विषय असू शकतो. पुढे पुन्हा आपण त्या ह्याच्यावर जाऊया, शारंगर संहितेमध्ये. पुढे वर्णन त्यांनी दिलंय वारुणीचं. हं. अथ वारुणीम आह यत् ताल खर्जूर रसैहि संधिता साही वारुणी. म्हणजे ताल, खर्जूर यांसारखे जे काही जे उंच जी काही झाडं आहेत किंवा नारिकेलाच्या सदृश अशी जी काही झाडं आपल्याला दिसतात, त्यांच्यापासून तयार झालेलं जे काही मद्य आहे, त्याला वारुणी असं म्हणतात. सध्या आपण त्याला ताडी किंवा त्याच्या आधीची स्टेज किंवा नुकतंच जेव्हा ख खजुरीच्या झाडापासून जे काही जल काढलं जातं, त्याला नीरा असं म्हणतात, जी आपण पितो आणि जर ती योग्य वेळेत प्यायली गेली नाही, तर ती संध्याकाळपर्यंत म्हणजे काढल्यानंतर हार्डली 2 ते 3 तास ती चांगली राहू शकते आणि त्याच्यानंतर तिचं रूपांतर हे ताडीमध्ये होऊ शकतं. तर त्यामुळे सध्या जी काही बाजारात नीरा मिळते, ती काही नीरा नाही. कारण नीरा ही फक्त अ, म्हणजे जिथे कोस्टल एरिया आहे, तिथेच मिळू शकते आणि तिथल्या झाडांना तिथे जी काही खजुरीची झाडं आहेत, आम्ही स्वतः नीरा काढलेली पाहिलेली आहे. आम्ही जिथे जातो अ, अ, या भागामध्ये डहाणू तालुक्यामध्ये त्या ठिकाणी ती लोकं तिथे त्यांनी लावलेलं असतं ते मडकं लावलेलं असतं झाडाला आणि त्याच्यापासून नीरा ते गोळा करतात आणि ती नीरा ते प्यायला वापरतात आणि नंतर त्याची काढी बनवून काढीही वापरतात प्यायला. त्यांचं ते रुटीन पेय आहे. म्हणजे ते त्यांचं रोजच्या वापरातलं पेय आहे, असं आपण म्हणू शकतो. अं, ही जी काही नीरा आहे, ती तिथून इथपर्यंत येईपर्यंतच त्याची काडी बनू शकते. त्यामुळे आत्ताची जी काही नीरा आहे, ती म्हणजे मुंबई साइडला कदाचित मिळेल, पण पुण्या साइडला जर ती मिळत असेल, तर ती काही मुंबईकडून आलेली नीरा नक्कीच असू शकत नाही. कारण ती फ्रीजमध्येही तेवढा काळ राहू शकणार नाही. तर त्यामुळे अशा प्रकारे त्यालाच आपण वारुणी असं म्हटलेलं आहे किंवा त्याला ताडी असं आपण या बोलीभाषेमध्ये म्हणतो. अथ वारुणी लक्षणम आह यत् ताल इति. इदमपि सूराभेदः. याला पण सुरेचाच भेद असं मानलेलं आहे. तालः तालवृक्षः तालवृक्ष म्हणजे ताड-माड असं 2 म्हणतो आपण. माड म्हणजे नारळ आणि ताड म्हणजे ताडीचं ज्याला ताडगोळे येतात त्याला ताडवृक्ष असं म्हटलं जातं. ताडगोळे खाल्ले असतील कदाचित. छान लागतात. नारळाचा जो काही आतला गाभा आहे तशाप्रमाणेच त्याची चव लागत असते. हं. तर त्याला तालवृक्ष असं म्हटलं जातं. खर्जुरो वृक्षविशेषः. खजुरीचं झाड त्याला अ, हा पण एक प्रकारचा वेगळा वृक्ष आहे आणि त्याच्यापासूनही ताडी तयार केली जाते. रस इति फलरसः. तर इथे त्यांनी फळाचा रस असं सांगितलेलं आहे. पण खरं तर मी जे पाहिलंय ते ताडी म्हणजे
जी काही झाडाच्या स्टेमला म्हणजे जे काही झाडाचं जे काही अं, अ, अ, फांदी किंवा स्टेम जे असतं त्यालाच ते मडकं असं बांधलं जातं तिरकं करून. त्याला आधी प्रच्छान केलं जातं आणि त्या प्रच्छानातून ते मडकं तिथे कदाचित ते एखाद्या पानाचीच सुरळी करत असावेत आणि त्या पानाच्या सुरळीतून जे काही अं, अ, पाणी आहे किंवा त्याचा जो रस आहे, निर्यास आपण म्हणू शकतो. तो निर्यास त्या मडक्यामध्ये गोळा होत असतो. हं. तर अं, त्यामुळे इथे त्यांनी रस इति फलरस असं म्हटलं आहे. पण फलरस काही खरं तर नसतो. संधितम इति पूर्ववत म्हणजे त्यालाही संधान केलं जातं. खरं तर ते काही काळ ठेवलं तरी त्याचं संधान आपोआप होत असतं. यद्वा तालखर्जूर वृक्षयोः उपरि भागं छित्त्वा तत्र घटम आरोप्य. अच्छा म्हणजे दोन प्रकारे सांगितलंय. एकतर फळांचा रस म्हणजे पण वारुणी किंवा जे काही आता मी सांगितली प्रक्रिया ती घट लावून जे काही केलं जातं त्याला पण वारुणी असंच म्हटलं जातं. यद्वा तालखर्जूर वृक्षयोः उपरि भागं छित्त्वा तत्र घटम आरोप्य घट त्याच्यावर आरोपित केला जातो. यो रसो घटे पतितः जो रस घटामध्ये पतित पडतो तत्र एव चिरकालस्थो तो दीर्घकाळ ठेवल्यावर भवती सा वारुणी त्याला वारुणी असं म्हटलं जातं. लोके सेंधी शब्द वाच्या लोकांमध्ये त्याला सेंधी असं पण म्हटलं जातं. गोव्याकडच्या ठिकाणी त्याला फेणी असं पण म्हटलं जातं. तद्गुणा वारुणी हृद्या लघु तीक्ष्णा निर्हतीच. हं. ही वारुणी कशी आहे? तर हृद्य आहे. हृदयासाठी ती चांगली आहे. आता इथे हृदय म्हणत असताना ती जर कमी प्रमाणात घेतली गेली, तर ती आम्ल रसात्मक असल्यामुळे ती अ, ज्याप्रमाणे लिंबू रस किंवा लिंबाचं सरबत हे ज्याप्रमाणे हृद्य होईल त्याप्रमाणे ती कार्य करेल. पण जर ती अधिक प्रमाणात घेतली गेली तर नक्कीच ती तीक्ष्ण असल्यामुळे ती शरीरावर घातक परिणाम करण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे हृद्य म्हणत असताना आपण तिचा वापर किती झाला पाहिजे याचाही विचार करायला हवा. अशा प्रकारे इथे वारुणीचं वर्णन आपण पाहिलं. पुढे अथ शुक्तम आह. आता शुक्ताचं वर्णन करताय. कंद मूलफलादीनि सस्नेह लवणानि च यद्द्रवे अभिषूयन्ते तत् शुक्तम अभिधीयते. त्याला शुक्त असं म्हणतात. काय काय करतात त्याच्यामध्ये तर कंद, मूल किंवा फल इत्यादी घेऊन त्याच्यामध्ये पुन्हा स्नेह घालायचा, त्याच्यामध्ये पुन्हा लवण घालायचं आणि हे सगळी द्रव्य ही एखाद्या द्रवामध्ये अभिषिक्त करायची किंवा द्रवामध्ये घालून ठेवून द्यायची. याला शुक्त असं म्हटलं जातं. हं. विनष्ट अम्लतां यातं मद्यम वा मधुर द्रवम त्याच्यातून अम्लता निघून गेल्यानंतर जो काही मधुर द्रव तयार होतो त्याला मद्य असं म्हटलं जातं. हं. विनष्टाः संधितो यस्तु तत् चुक्रम अभिधीयते. विनष्टः म्हणजे विगत रसः असं त्याचं वर्णन पुढे आलेलं आहे. विगत रस याचा अर्थ की जे काही कंद, मूल, फल हे जे काही आपण घेऊ त्यांचा काहीतरी एक विशिष्ट रस आहे. तो रस निघून जाऊन त्याच्यामध्ये मधुरता ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला त्याला चुक्र असं म्हटलेलं आहे. हं. विनष्टः संधितो यस्तु तच्चुक्रम अभिधीयते. गूढांबुना सतैलेन कंदमूलफलैस्तथा संधितं च अम्लतां यातं गूढशुक्तं तदुच्यते. आणि अं, अजून एक प्रकारचं गूढशुक्त त्यांनी वर्णन केलेलं आहे की गुडांबुना म्हणजे गुळाच्या पाण्याबरोबर तैलासह तेल आणि कंदमूल आणि फल
इत्यादी घेऊन जे काही संधान केलं जातं आणि त्याच्या हे कधीपर्यंत करायचं? त्याला अंमलता येईपर्यंत ते करायचं आहे. संधितमच्या अंमलतां यातम, जोपर्यंत अंमलता येत नाही, तोपर्यंत आपल्याला अ, ते तसंच संधान करत ठेवायचं आहे. त्याला गूढशुक्त असं म्हटलं जातं. याला गूढशुक्त असं नाव दिलेलं आहे. टीकेमध्ये म्हणतात, "अधुना शुक्तादी लक्षणं दर्शयन् आह, कंदमूल इति." एतच्च सामान्य लक्षणम अभिहितम. हे सामान्य लक्षण सांगितलेलं आहे. कंदमूल फलादीनी इति. कंदानी, कंद म्हणजे काय? तर सुरण इत्यादी कंद. सुरण इत्यादी वेगवेगळे कंद. मग त्याच्यामध्ये सुरण घेऊ शकतो, मुळा घेऊ शकतो किंवा इतर काही मूलक पण दिलंय पुढे. मूलानी इति मूलक प्रभृतीनी. म्हणजे कंद हे वेगळे आहेत आणि मूल हे वेगळे आहेत. मूल म्हणजे मूलक. हं? म्हणजे बहुधा अ, जे काही रॅडिश सदृश असतात किंवा बीट किंवा सुरण किंवा इव्हन बटाटा हा सुद्धा कंदच आहे. हं? तर असे जे आहेत त्याला कंद असं म्हटलं जातं. आणि मूल म्हणजे जे काही मूळ म्हणजे सोटमूळ ज्याचं ज्याचं तयार होतं म्हणजे गाजर म्हणा किंवा अम, मुळा यांना आपण मूल असं म्हणू शकतो. त्यामुळे इथे कंद आणि मूल हे दोन वेगवेगळे आहेत. फलानी, फल म्हणजे काय? करमर्द, करंभा, अ, करंभा, फलप्रभृतीनी. करमर्द म्हणजे करवंद आणि करंभ वगैरे अशी करंभ या शब्दाचा अर्थ नाही पाहिला गेला किंवा नाही माहिती. पण अशा सदृश काही फळं किंवा बदरही इथे आपण घेऊ शकतो किंवा द्राक्षापासूनही द्राक्षासव तयार केलं जातं. तर अशा प्रकारची वेगवेगळी फळं. हं. आदी शब्दात पत्र, पुष्प, नाल आदयोः गृह्यन्ते. म्हणजे कंद, मूल, फलादीनी असं म्हणत असताना कंद, मूल आणि फळ वेगवेगळ्या प्रकारची फळं असं आणि त्याच्या बरोबरीने कधी पत्र, पुष्प, नाल इत्यादीही आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. न केवलम लवण तैलम चकारात राजिका हरिद्रादीनाम अभिग्रहणम. म्हणजे इथे सस्नेह लवणानी च इथे च म्हणत असताना समुच्चय तंत्रयुक्ती इथे वापरायचे आणि त्यामुळे केवळ अ, स्नेह आणि लवण असं नाही न घेता त्याच्या बरोबरीने राजिका म्हणजे मोहरी, राजिका म्हणजे मोहरी आणि हरिद्रा म्हणजे हळद यांचाही वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो. व्यवहारातस्तु लवण त्यागेन अपि प्रचरती. म्हणजे व्यवहारामध्ये मात्र लवण घेतलं जात नाही. लवणाचा त्याग केला जातो. कारण त्याची चव कदाचित बदलत असेल लवण घातल्यामुळे. त्यामुळे लवण सोडून इतर द्रव्य घेतली जातात. यत्र द्रवे कारण व्यवहारामध्ये तुम्हाला चवीला महत्त्व जास्त दिलं जातं आणि त्यामुळे इथे जे काही शुक्त आहे ते अ, औषधाच्या स्वरूपात सांगितलेलं आहे म्हणून लवणाचा वापर केलेला दिसतो. पण व्यवहारामध्ये तयार करत असताना कदाचित लवण बाजूला ठेवून इतर द्रव्य घालून वेगवेगळ्या प्रकारची ही मद्य तयार करता येत असावी. यत्र द्रवे पानीय प्रभृतिके एतानि वस्तूनि सूयन्ते संधानीभूतानि क्रियन्ते तत्सुक्तम अभिधीयते. म्हणजे याच्यामध्ये द्रव म्हणून पानीय किंवा पाणी किंवा इतर काही द्रव त्यांना म्हणजे तिथे घालत असावेत. त्यामुळे पानीय प्रभृतिके. प्रभृतिक या शब्दाचा अर्थच असा होतो की पानीय इत्यादी वेगवेगळे द्रव तिथे आपण घालू शकतो. एतानी वस्तूनी सुयन्ते. सुयन्ते म्हणजे पुन्हा संधान केले जातात. संधानी भूतानी क्रियन्ते तत्सुक्तम अभिधीयते. त्याला शुक्त अशी संज्ञा दिलेली आहे. ननु शुक्तम चुक्रमुच्यते. शुक्ताला चुक्र असं म्हटलं जातं.
इति वदन्ति तत् कथम अस्य शुक्त संज्ञा कथ्यते सत्यम. म्हणजे शुक्ताला जर शुक्र म्हणतात तर मग इथे शुक्र संज्ञा का दिलेली आहे तर शुक्र शुक्तवत् संधितानां कंदादीनाम् अपि शुक्र संज्ञा अत्र अपि अभिहिता न तु साक्षात् शुक्तं च उक्तम् अथ अत्रापि मध्यलक्षणम् आह एतदपि शुक्तभेदम् आहुः. ऍक्च्युली शुक्त म्हणजे शुक्र असंच त्यांना म्हणायचं आहे. तर कंद इत्यादींना सुद्धा शुक्र ही संज्ञा ते देतातच. कारण पुढे त्यांनी असं दिलेलं आहे विनष्ट संधिताम यस्तु तत् शुक्रम अभिधीयते. म्हणजे शुक्तालाच त्यांनी शुक्र हा वेगळा पर्याय किंवा वेगळा भेद असं त्यांना म्हणायचं आहे. त्यामुळे कंदादीनामपि शुक्रसंज्ञा अपि अभिहिता न तु साक्षात् शुक्तं च उक्तम् अथ अत्रापि मध्यलक्षणम् आह एतदपि शुक्तभेदम् आहुः. तद् उक्तं गुणावस्थायां गौडानि रसशुक्तानि मध्यशुक्तानि यानि च यथा पूर्वं गुरुतराणि अभिष्यन्दकराणि च. म्हणजे गौड शुक्त जे काही वर्णन केलेलं आहे ते कसं आहे तर गौडानी रसशुक्तानी मध्यशुक्तानी यानी च. म्हणजे मद्यालाही त्यांनी शुक्त अशी संज्ञा दिलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची ही शुक्तच आहे. मद्य म्हणजे एक प्रकारे शुक्त अशा प्रकारेच त्यांनी वर्णन केलेलं दिसतंय. त्यामुळे गौड शुक्त किंवा रसशुक्त किंवा मध्यशुक्त ही एक 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 यथापूर्व म्हणजे पूर्वीचे जे आहेत ते गुरुतर आहेत. म्हणजे मध्यशुक्त हे गुरु असेल तर रसशुक्त हे गुरुतर आहे आणि गौडशुक्त हे गुरुतम आहे. तर गुरुतराणी अभिषंद च आणि अभिषंद करणारी आहेत. हे गौडशुक्त हे सगळ्यात जास्त अभिषंदकर आहे आणि बाकीची ही त्यातल्या त्यात कमी अशी अभिषंद करणारी पण सर्वच मध्य ही अभिषंद करणारी आहे. विनष्टम अम्लताम यातम मध्यम इति उच्यते. ज्याच्यातून अम्लता नष्ट झालेली आहे त्याला मद्य असं म्हटलं जातं. सर्व मध्यम पंचरसम कालांतरवशात यदा संत्यज्य परम अम्लत्वम याती शुक्त तद उच्यते इति. म्हणजे बॅटरी लो झालीये आणि माझ्या इथे लाईटच गेलेले आहेत. मी हे आपण शुक्ताचं जे काही वर्णन आहे तेवढं वाचून थांबूया. सर्व मध्यम पंचरसम कालांतरवशात यदा संत्यज्य परम अम्लत्वम यातम. म्हणजे सर्व जी मद्य आहेत ही पाची रसांनी बनलेली असतात. म्हणजे पाची रस त्याच्यामध्ये असतात. परंतु कालांतरवशात जे काही काळाने किंवा काही काळ ते जे काही जेव्हा संधान करायला आपण ठेवतो तेव्हा काही काळाने ते स्वतःचा रस सोडून देऊन परम अम्लत्वम यातम त्याला जेव्हा परम अम्लता येते तेव्हा त्याला शुक्त असं म्हटलं जातं. त्यामुळे अम्लता आलेलं ते शुक्त असं म्हणलंय. पण इथे विनष्टम अम्लताम यातम मध्यम वा मधुरद्रवम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे खर तर ओके विनष्टम अम्लतम यातम या शब्दाचा अर्थ असा त्यांनी घेतलेला आहे की विनष्ट रस म्हणजे त्याचे जे काही पूर्वीचे रस आहेत ते नष्ट होऊन त्याच्यामध्ये जेव्हा अम्लता निर्माण होते तेव्हा त्याला शुक्त असं आपण म्हणू शकतो. मधुरद्रवम इति गुड इक्षुरस मधु प्रभृतिकम तथा हि यद मध्वादौ शुचौ भांडे सगुड शौद्रकांजिकम धान्य राशौ त्रि रात्रस्थम शुक्तम शुक्रम तदुच्यते. आता इथे यांनी मधापासून तयार झालेलं जे काही मद्य आहे ते त्याचं वर्णन करताय. यद मधु इत्यादी जेव्हा आपण सुची भांड्यामध्ये म्हणजे एखाद्या मद्य करण्यापूर्वी भांड जे काही तुम्ही एखादी बरणी किंवा एखादी जे काही मद्यासाठी वापरलं जाणारं जे काही पात्र असेल ते स्टरिलाइज करून घ्यायचं असतं.
मग आम्ही ते करत असताना ते जी काही बरणी आमच्याकडे चिनी मातीच्या बरण्या आहेत, त्या चिनी मातीच्या बरण्यांमध्ये आम्ही आसवारिष्ट करत असतो. ते करत असताना अ, ती बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला अ, अ, त्या त्याला धुपण करायचं ती बरणी. म्हणजे ती संधान म्हणजे म्हणजे त्याचं चांगलं स्टरिलायझेशन होतं. तर धुपणासाठी मग चंदन किंवा वेखंड अशा प्रकारची द्रव्य तिथे वापरली जातात. अशा प्रकारे धूपण केलेली जे काही पात्र आहे, त्याच्यामध्ये मधू, गुड, क्षौद्र, कांजी इत्यादी वापरून हे सगळं जे काही आहे ते धान्य राशीमध्ये ठेवलं जातं. किती? त्रिरात्रस्थम 3 रात्री ठेवलं तर त्याच्यापासून शुक्त किंवा शुक्र असं तयार होतं, असंही एका आचार्यांचं म्हणणं आहे. हं. विनष्ट इति विगत रसः म्हणजे ज्याच्यातून रस निघून गेलेले आहेत. संधितः इति संधानभूतः इदानीं गूढादिशुक्तलक्षणमाह गूढ गूढशुक्तमिति गूढप्रधानं शुक्तम इति अर्थः. गूढप्रधान असं शुक्त म्हणजे गूढशुक्त. शुक्तगुणाः रक्तपित्तकफोत्क्लेदी शुक्तं वातानुलोमनम. रक्त, पित्त, कफाचा उत्क्लेद करणारं असं शुक्त असतं आणि ते वाताचं अनुलोमन करणारं असतं. अभिश्रूयन्ते इति क्षिप्यन्ते. मगाशी अभिश्रूयन्ते हा शब्द आलाय. जी काही ही कंदमूलं, फलं, स्नेह, लवणं हे जे काही आहे ते त्या द्रवामध्ये टाकायचं आहे. क्षिप्यन्ते. द्रवामध्ये ठेवायचं आहे आणि मग ते संधान करायला ठेवायचं आहे. शुक्रम आहुः शुक्रम मध्यभेदाः अथ गुढशुक्तम एवं एव इक्षुशुक्तम मध्यभेदः. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची शुक्त ही पुढे दिलेली आहे. त्याच्यामध्ये इक्षुशुक्त आहे, तुषांबुशुक्त आहे आणि पुढे मग कांजी, संडाकी किंवा असवारिष्ट यांचं वर्णनही पुढे केलेलं दिसतं. तर आज थांबूया तिथे आपण. याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची. एक तर आपण चरकाचार्यांनी जे काही 25व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे असवारिष्टांचं, तेही आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि अजून एक मला एक अनाउन्समेंट करायची आहे, की आम्ही तंत्रयुक्ती अध्ययन नावाचा एक ग्रुप तयार केलेला आहे आणि या ग्रुपमध्ये आम्ही वेगवेगळ्या ज्या काही तंत्रयुक्ती आहेत, म्हणजे तंत्र कसा अभ्यासावा किंवा शास्त्राचा अभ्यास कसा करावा, यासाठी हे तंत्रयुक्ती अध्ययन म्हणून एक ग्रुप आम्ही तयार केलेला आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन ॲक्चुअली सुरू झालेलं आहे आणि त्याचं जे काही म्हणजे लेक्चर्स आहेत ती 16 तारखेपासून सुरू होणार आहेत. तर ज्यांना कोणाला याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, त्यांनी मला मेसेज करा. मी त्यांना त्याच्याबद्दलची माहिती अ, याच्यावर टाकते. म्हणजे त्यांच्या तुमच्या WhatsApp ह्याला मी पाठवून देईन. अ, त्याच्यामध्ये माझी पहिली 2 लेक्चर्स आहेत 16 आणि 17. या दिवशी मी अधिकरण तंत्रयुक्ती, उपदेश तंत्रयुक्ती आणि विधान तंत्रयुक्ती या 3 तंत्रयुक्तींबद्दल बोलणार आहे. तर ज्यांना कोणाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, तर त्यांनी मला कळवावं. आज इथे थांबूया. आमच्याकडे जरा लाईट गेल्यामुळे इथे अ, मला काही दाखवता येत नाहीये तुम्हाला आणि पुढचं आपण जे काही आहे कांजी, संडाकी किंवा असवारिष्ट यांचं वर्णन आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. ते लेक्चर्स कोणत्या विषयावर आहेत मॅडम? तंत्रयुक्ती का? तंत्रयुक्ती. तंत्रयुक्ती याच विषयावर लेक्चर्स आहेत. जवळ-जवळ 10 ते 12 वैद्य घेणार आहेत. तर पहिली 2 लेक्चर्स माझी आहेत. म्हणजे वैद्य अभिजित सराफ यांनी हे सगळं सुरू केलेलं आहे आणि त्यांनी जवळ-जवळ 10 ते 12 अजून अ, वैद्य एकत्रित केलेले आहेत आणि
ते प्रत्येक जण 2-2 लेक्चर, 2-2 किंवा 3-3 लेक्चर आपापल्या जे काही तंत्रयुक्ती त्यांना दिलेले आहेत त्याच्यावर ते घेणार आहेत. पण खूप डिटेलमध्ये या तंत्रयुक्तींचा अभ्यास होणार आहे. ग्रंथ कसा अभ्यासावा आणि प्रत्येक श्लोका अ, म्हणजे याच्यामध्ये काही कुठला एक अख्खा ग्रंथ होणार नाहीये. पण वेगवेगळ्या ग्रंथांमधून तंत्रयुक्तीचा अभ्यास हा कसा केला जावा आणि तंत्रयुक्ती जाणून घेऊन ग्रंथांचा अभ्यास आपण कसा करू शकतो, वाक्य कशी समजायची किंवा जे काही ग्रंथामधला जो काही गर्भित अर्थ आहे, तो आपण कसा समजून घ्यायचा, याचं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. माझा नंबर आहे, लिहून घेता का? 9850 किंवा इथे मी मोबाईलवर असल्यामुळे हे टाकता येणार नाही कदाचित. लिहून घ्या नंबर 9850815375 किंवा आमच्या टेलिग्राम किंवा कुठल्याही ग्रुपवर तुम्ही जरी विचारलं, ज्या ग्रुपवरून तुम्हाला हा मेसेज येतो आमचा, त्याच्यावर विचारलं तरी मी सांगेन. जवळजवळ 35-36 लेक्चर त्याच्यामध्ये काहीतरी होणार आहे. थांबूयात आपण इथे. कोणाला काही याच्याबद्दल शंका असेल तर विचार. ठीक आहे मग थांबूयात आपण. थँक्यू मॅडम. चलो.